मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ, माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपण बघतच असाल की शासनाच्या येणाऱ्या नवनवीन योजनेचा लाभ असो किंवा शेतकऱ्यांसाठी पीक विमा अनुदान, इतर कोणत्याही योजनेचा लाभ असो, या सर्व योजनेचा लाभ हा शासन आता डीबीटी द्वारे सर्वांना देत आहे। तर मित्रांनो, याच डीबीटीचा म्हणजेच आपल्या खात्याला आधार लिंक असलेल्या बँकेमध्येच आपले पैसे येणार आहेत। तर आपल्या बँकेच्या खात्याला आधार लिंक कशा प्रकारे करायचे किंवा आपल्या बँकेच्या कुठल्या बँक खात्याला आपला आधार लिंक आहे हे कसं चेक करायचं, हे सर्व सविस्तर अशी माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला NPCIच्या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता की कंझ्युमर नावाचा एक ऑप्शन आहे। या ऑप्शनवर आपल्याला यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर भारत आधार सीडिंग याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे। इथं टिक केल्यानंतर आपण बघू शकता डाव्या साईडला आपल्याला असे काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपण आपला आधार कुठल्या बँकेला लिंक आहे तेही या ऑप्शनमधून आपण चेक करू शकता, किंवा आपला आधार कुठल्याही बँकेला लिंक नसेल तर आपला आधार कार्ड या ऑप्शनमधून, आधार सीडिंग या ऑप्शनमधून आपल्याला ज्या बँकेला आपलं आधार लिंक करायचे आहे ते आपण या ठिकाणाहून करू शकता। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आधार सीडिंग हे ऑप्शन चेक करणार आहोत की आपल्याला कुठल्या बँकेला आधार सीडिंग करायचे आहे, ते कशा प्रकारे करायचे बघूयात। मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वप्रथम लाभार्थ्याचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे आपण बघू शकता की आपल्याला रिक्वेस्ट कशाची टाकायची आहे, की डी सीडिंगची टाकायची आहे का आधार सीडिंगची टाकायची आहे। तर आपण या ठिकाणी आधार लिंक करण्याची म्हणजेच सीडिंग करण्याची रिक्वेस्ट आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे। तर आपली बँक जी आहे ते आपण बँक या ठिकाणाहून निवडून घ्यायची आहे आणि फ्रेश आधार सीडिंग याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे। कन्फर्मसाठी आपल्याला परत एकदा अकाउंट क्रमांक टाकावा लागणार आहे। अकाउंट नंबर कन्फर्मसाठी टाकल्यानंतर पुढे आपल्याला बघा टर्म्स अँड कंडिशन्स याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेला जो कॅप्चा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर आपल्याला प्रोसीड याच्यावर टिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन या आपल्याला सर्व अशा वाचून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर पुढे आपल्याला ॲग्री अँड कंटिन्यू याच्यावर क्लिक करायचं आहे। ॲग्री अँड कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो, आपला जो आधार कार्डला रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर आपल्याला एक 6 अंकीचा OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। तर OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो, आपली जी आधार सीडिंगची प्रोसेस आहे ती आपल्याला रिक्वेस्ट आपली ऑनलाईन रित्या बँकेला पडणार आहे। त्याच्यानंतर आपण थोड्या वेळाने ट्राय करू शकता किंवा बघू शकता की आपला आधार सीडिंग हा त्या बँकेला झाला आहे किंवा नाही।
आपल्या बँकेला आधार लिंक झालेला आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला आधार मॅप स्टेटस याच्यावर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा जो आहे आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा कोड पण टाकावा लागणार आहे। कॅप्चा कोड टाकून आपल्याला चेक स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार रजिस्टर जो मोबाईल क्रमांक आहे याच्यावर OTP येणार आहे। तोच OTP या ठिकाणी आपल्याला टाकून परत सबमिट याच्यावर क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपला आधार क्रमांक जो आहे कुठल्या बँकेला लिंक आहे ते सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीत आपण आपल्या बँकेला आधार लिंक किंवा डिलिंक कशा प्रकारे करू शकता किंवा आपला आधार कुठल्या बँकेला लिंक आहे हेही आपण आता घरबसल्या ऑनलाईन आपल्याच मोबाईलवरून चेक करू शकता। तर मित्रांनो आशा करतो की ही माहिती आपल्याला नक्कीच कामी पडेल। तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।